नमस्कार, मी ज्ञानेंद्रनाथ. सध्या मार्केटमध्ये नवीन ट्रेंड सुरू आहे. माझ्या पाहण्यात, माझ्या ऐकण्यात अशा काही गोष्टी समजल्या की ते ऐकून मला खरोखरच इतकं नवल वाटलं. ज्या गोष्टी, ज्या साधना गुरु सानिध्यामध्ये असताना देखील वर्षानुवर्ष त्या प्राप्त करण्यासाठी मला लागल्या, त्याच काही लोक काही लाखामध्ये लोकांना डायरेक्ट ट्रान्सफर करतायत. कोणती शक्ती हवी आहे? मुंजा हवा आहे, ट्रान्सफर केला. यक्षिणी हवी आहे, ट्रान्सफर केली. पीर हवा आहे, ट्रान्सफर केलं. जीन हवा आहे, ट्रान्सफर केला. एवढे पैसे द्या आणि ट्रान्सफर घ्या, आम्ही तुम्हाला डेमो देतो आणि मग त्या पद्धतीने तुम्हाला शक्ती तुम्हाला प्राप्त झाली. आता ह्याला सांभाळायचं, ह्याचा भोग द्यायचा, ह्याचा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला करायच्या आहेत. हे सगळं करत असताना ती व्यक्ती हे समजत नाही की ज्या व्यक्तीकडे ही शक्ती असेल ती काही लाखांसाठी म्हणा, काही पैशांसाठी तुम्हाला कशाला विकेल, कशाला देईल? ती स्वतःच त्याच्याकडनं वापर करून त्यांच्याकडनं मागून काही घेऊ शकत नाही का? इच्छित वस्तू सिद्ध शक्तीकडनं मागवण्याचा अधिकार साधकाला असतो, ते पण गरजेनुसार. पण इकडे काय चाललंय मार्केटमध्ये की नाही, माझ्याकडे ही शक्ती आहे, मी तुम्हाला देतो, हा डेमो देतो आणि हे असं झालं की ते तुम्हाला ही शक्ती ट्रान्सफर झाली की तुम्ही मला हे एक 50,000 असू दे किंवा मग 5 लाख असू दे, मग तो घेतो आणि त्या मोबदल्यात तुम्हाला ती शक्ती प्राप्त करतो. हे अशक्य आहे, ही भानामती आहे. या भानामतीला तुम्ही भुलता, तुम्ही नंतर मग आपलेच कपाळी हात लावून बसता आणि मग आपण फसलो आहोत हे काही कारणानंतर, काही कालावधीनंतर तुम्हाला ते कळतं. मी काही मठाधिपती असे पाहिलेले आहेत, जे मठाधिपती आहेत, ज्यांनी ही प्रक्रिया केलेली आहे. तुम्ही एखाद्या जर स्वामी भक्त आहात, नाथ भक्त आहात, दत्त भक्त आहात आणि तिकडचे जर तुम्ही मठाधिपती आहात, तर तुम्हाला अशा अघोर शक्त्यांची गरज का लागते? का तुम्हाला अघोर पद्धतीमध्ये जावं असं वाटतं? मग अघोर पंथाची तुम्ही साधना करा, अघोर पंथाचं तुम्ही दीक्षा घ्या आणि त्या आखाड्यामध्ये तुम्ही जाऊन बसा. श्री स्वामी समर्थ दत्त महाराज आणि नाथ महाराज यांच्याकडे अशा प्रकारच्या ज्या अघोर साधना केलेल्या ह्या शांतप्रिय शक्तीला कदापि मान्य नसतात. तुम्ही एका बाजूने नामस्मरण करणार, एका बाजूने अभिषेक करणार, एका बाजूने त्याचं रुद्राभिषेक करता किंवा अनेक पद्धतीने तुम्ही पूजापाठ करण्याचा प्रयत्न करता आणि त्याचबरोबर पडद्यामागे एखाद्या मुंजाला तुम्ही स्थान देता का? तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे म्हणून. हे अयोग्य आहे. सगळ्याच जणांना आता धीरेंद्र शास्त्री व्हायचं आहे. ते सांगतात संपूर्ण त्यांच्या शक्तीनुसार त्यांच्या वडिलांनी किंवा आजोबांनी त्यांना जी काय प्राप्ती करून दिलेली आहे त्यामागे त्यांचं केवढं मोठं साधना आहे आणि त्यांना जर ते धीरेंद्र शास्त्री यांना जर हे प्राप्त झालं तर त्यांचं ते भाग्य आहे, प्राक्तन आहे, प्रारब्ध आहे. हे प्रत्येकाचं होऊ शकत नाही. त्यांचं झालं म्हणून प्रत्येकजण धीरेंद्र शास्त्री होऊ शकत नाही. प्रत्येकाला पर्ची काढायची आणि प्रत्येकाला सांगायचं आहे, म्हणजे त्यांना असं दाखवायचं आहे की तुम्ही माझ्याकडे आलात की मी पण तुमची सगळ्या गोष्टी पटापट सांगेन आणि मी तुम्हाला मार्ग देईन. मार्ग नाही देऊ शकत. तुम्ही भूत सांगाल, तुम्ही भविष्य सांगाल, तुम्ही वर्तमान सांगाल, पण भविष्यामध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत त्या अचूकपणेच होतील याची काहीही ग्वाही नाही. त्या नियतीच्या कुठल्याही घटनेमध्ये हस्तक्षेप करण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. अधिकार त्या फक्त अधिकारी पुरुषालाच आहे जो गुरु प्रणालीमध्ये आहे आणि त्याला सुद्धा नाथांचा आदेश पाहिजे, दत्त महाराजांचा आदेश पाहिजे, श्री स्वामी समर्थांचा आदेश पाहिजे की तू हे कार्य ह्याच्यासाठी कर, तरच ते होऊ शकतं. अन्यथा कोणत्याही अधिकारी पुरुषांनी कितीही चिमट्या आपटले आणि काठ्या उडवल्या आणि पायावर नाचण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते शक्य होणार नाही. मला हेच सांगायचं आहे, तुम्ही अशा कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका. कुठल्या प्रकारची अशी शक्ती ट्रान्सफर होत नाही. त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतो, पण तो कोणाला? मठाधिपतीला. त्याला काय गरज आहे? जिकडे स्वामी आहेत, जिकडे दत्त महाराज आहेत, जिकडे नाथांचा दरबार आहे, तिकडे तुम्ही मुंजाला स्थान देणार, तिकडे तुम्ही एखाद्या भूताला स्थान देणार. मग जीन असो, इतर कुठल्याही प्रकारची अघोर शक्ती असो, जी तांत्रिक मार्गाने तुम्ही मिळवलेली आहे, हे अयोग्य आहे. काय तर म्हणे आम्ही स्मशान उठवतो. ह्या पद्धतीची कुठल्या बतावण्या करणं आणि लोकांचं ठग करणं हे अयोग्य आहे. तुम्ही अशा कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला हे आवर्जून सांगतो आहे, कारण सध्या हा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रेंड सुरू आहे आणि चांगली चांगली माणसं, चांगली चांगली एज्युकेटेड पर्सन्स आणि इव्हन ऑफिसरसुद्धा मी पाहिलेले आहेत की हे ह्या नादाला बळी पडलेले आहेत.
त्यांना काही तर रिटायर लाईफला आलेले लोक देखील ह्याच्यामध्ये जातात की बाबा आम्हाला आता पुढे काहीतरी चांगला मार्ग साधना करायची, आता आयुष्यभर एवढं सगळं कमवलेलं आहे, आता या पद्धतीने आता हे करायचं. अशी साधना होत नाही. गुरु परंपरेशिवाय साधना होऊ शकत नाही. अशा प्रकारची शक्ती तुम्ही ठेवू शकत नाही. आणि जर अशा प्रकारचा कुठलाही तुम्ही विपरीत परिणाम जर केला तर त्याचे भोग तुम्हाला तर भोगावे लागतीलच, शिवाय तुमच्या पूर्ण परिवाराला ते भोगावे लागतात आणि ते काहीतरी पिढ्या असतील. इतक्या लवकर त्याची मग सुचिरभूतता होणार नाही. तुम्ही हे लक्षात घ्या. तुमची वास्तू, तुमचं घर, तुमचं मन, तुमचं शरीर हे निर्मळ असलं पाहिजे. तिथेच परमेश्वराचा वास असतो. अन्यथा अशा कुठल्याही शक्तीला जर इथे पाचारण केलं नको त्या मार्गातून, तर हे निश्चित समजा की तुमचे विनाशकाले विपरीत बुद्धी तुम्हाला प्राप्त झालेली आहे आणि तुम्हाला याचे भोग भोगावे लागणार आहेत. म्हणून सतर्क राहा, सुरक्षित राहा, आपल्या गुरूंची कास सोडू नका, योग्य मार्गावर राहा आणि साधनेशिवाय पर्याय नाही. ती पण सातत्याने करावी लागते. क्षणार्धात, पटकन, अचानक काहीही प्राप्त होत नसतं. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि ही मेहनत ही तुम्हाला काही वर्षानंतर तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना, तुमच्या शिष्यांना, साधकांना ही प्राप्त होत असते. तुम्ही माझ्या बाबींचा विचार करावा आणि सुरक्षित राहावं. नमस्कार. धन्यवाद.